ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 प्लस 2100 रुपये एवढी जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर सन्माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी याबाबतची जी मोठी घोषणा आहे ती केलेली आहे आणि यापूर्वी शासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की आम्ही फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये प्रमाणे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये प्रमाणे असे दोन्ही महिन्याचे जे पैसे आहेत ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करणार आहोत। आणि याच अनुषंगाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाने सुरू केलेली आहे। हे जे सर्व पैसे आहेत ते बँकेच्या माध्यमातून हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर अतिशय मोठी बातमी आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरच जमा केले जाणार आहेत। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून हे जे सर्व पैसे आहेत सर्व बँकांना वितरित करण्यात आलेले आहेत। म्हणजे हे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये जमा झालेले आहेत। फक्त आता बँकेचे जे खातेधारक आहेत या खातेधारकांना हे जे पैसे आहेत ते वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाने आजपासून सुरू केलेली आहे। पुढील 3 दिवसामध्ये हे जे सर्व पैसे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक माता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न निर्माण झाला असेल की याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये वंचित राहणार आहेत। याची देखील यादी जी आहे ती शासनाने जाहीर केलेली आहे। याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या याच्यामध्ये वगळण्यात आलेल्या आहेत। त्या लाडक्या बहिणींना 0 रुपये मिळणार आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारची जी रक्कम आहे ती मिळणार नाहीत। काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये जी रक्कम आहे ती मिळणार आहे, 2100 रुपये जी रक्कम आहे ती त्यांना मिळणार नाही। तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणत्या लाडक्या बहिणी ज्या आहेत याच्यामध्ये पात्र असणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये वंचित राहणार आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर हे जे पैसे आहेत ते वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे। 8 तारखेपर्यंत हे जे संपूर्ण पैसे आहेत ते महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। तर पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे। महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींचे त्यांना त्यांच्या खर्चासाठी यूज करता येणार आहेत। तर हे एक अतिशय महत्त्वाचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे आणि हे जे पैसे आहेत यापुढे रेग्युलर महिलांच्या खात्यावरती देखील जमा केले जाणार आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। आजपासून याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। पुढील 3 दिवसामध्ये हे संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत। आपण या ठिकाणी पाहूया की कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये वंचित राहणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याची देखील यादी शासनाने सादर केलेली आहे। तर आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया। तर आपण जर पाहिलं असेल तर ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर गाडी आहे, म्हणजे 4 चाकी गाडी असेल, या लाडक्या बहिणींना याच्यामध्ये जो लाभ आहे तो मिळणार नाही। याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घेणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरला जातो, या लाडक्या बहिणींना देखील या योजनेमध्ये आता लाभ मिळणार नाही। हे देखील अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे, त्यामुळे त्या देखील महिला याच्यामध्ये वंचित राहणार आहेत। याच्यानंतर आपण पुढचा जर विषय घेतला तर ज्या लाडक्या बहिणींना PM किसान योजनेअंतर्गत जे रक्कम आहे ते मिळते त्या लाडक्या बहिणींना देखील याच्यामध्ये लाभ जो आहे तो मिळणार नाही। तर अतिशय महत्त्वाच्या बातमी आहेत। यामध्ये अशा ह्या गोष्टी आहेत। या व्यतिरिक्त 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला देखील याच्यामध्ये पात्र असणार नाहीत। संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर लाभ आपण घेत असाल तर त्याचा देखील आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत त्यांना देखील मिळणार नाहीत। तर अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत। या लाडक्या बहिणी ज्या आहेत याच्यामध्ये वंचित राहणार आहेत आणि उर्वरित ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत यांच्या खात्यावरती जी पैसे जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाने सुरू केलेली आहे। आता कोणत्याच लाडक्या बहिणींना जर 1ही रुपया मिळणार नाही अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला बँक लिंक नाही अशा लाडक्या बहिणींना 1ही रुपया मिळणार नाही याची देखील नोंद महिलांनी घेणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्या आधार कार्डला बँक लिंक करणं आवश्यक आहे। आता हे जे पैसे आहेत आज सकाळपासूनच सुरू झालेले आहेत जमा होण्यासाठी। आपल्याला SMS आलेला असेल, काही महिलांना SMS आलेला नाही, तरी देखील मी विनंती करेल की SMS जो आहे तो बऱ्याचशा महिलांना येत नाही। त्यासाठी आपण आपलं जे खातं आहे ते डायरेक्ट चेक करायचं आहे। जवळील कॉम्प्युटरच्या दुकानामध्ये बँकेमध्ये जाऊन आपण आपले जे पैसे आहेत ते चेक करू शकता। SMS जरी आलेला नसेल तर आपल्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। तर आपण हे जे पैसे आहेत ते आपले काढून घेऊ शकता। तर अशा प्रकारे एक महत्त्वाची जी बातमी आहे ती शासनाने सादर केलेली आहे। लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे की हे जे पैसे आहेत आम्ही भविष्यामध्ये फिक्स तारखेला हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करूत आणि लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 1500 आणि मार्च महिन्याचा 2100 असे दोन्ही हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आपण आपलं जे खातं आहे ते चेक करू शकता।